मुंबईच्या पायाभूत प्रकल्पातील वर्सोवा खाडी ते मढ जोडणारा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे। मात्र या प्रस्तावित प्रकल्पाची अव्वाच्या सव्वा भाववाढीवर काँग्रेस नगरसेवक रवी राजा यांनी टीका केली आहे। जानेवारी 2023 मध्ये 2000 कोटी खर्च असलेल्या या प्रकल्पाची किंमत आता 4000 कोटी झाल्याचा आरोप रवी राजा यांनी एक्स पोस्टद्वारे केलाय। तब्बल 1900 कोटी रुपयांची वाढ कशासाठी असा सवालही त्यांनी पालिका प्रशासनाला विचारलाय। तब्बल 95% ही वाढ लोकांच्या करावर डल्ला असल्याचा आरोपही रवी राजा यांनी केलेला आहे। स्वतः रवी राजा या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत आहेत। रवी राजाजी नमस्कार। तुमचा नेमका आरोप काय आहे आणि कोणाच्या माध्यमातून हे सगळे प्रकार सुरू आहेत असा तुमचा आरोप आहे? नाही, हे जे मी काल ट्विट केलेला आहे या ट्विट मध्ये मी म्हणलेलं आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकाचे जे मढ आणि वर्सोवाचे जे आपला क्रीक आहे त्या जोडण्यासाठी आता आपण एक पूल बांधणार आहे। त्यासाठी 2023 मध्ये जे त्यांनी अंदाजे खर्च 2000 कोटी होते आणि आता जे त्यांनी टेंडर काढलेलं आहे ते 3900 कोटी 1900 कोटी रुपयाच्या वाढ झालेला आहे। त्यांनी कशासाठी वाढ झालेला आहे काय झालं याचे काय म्हणणं नाही, फक्त वाढ केलेला आहे। आणि हे सगळे जे आता चालू आहे आपल्याला माहित आहे की प्रशासक कोणाच्या यामध्ये चालतात हे सगळ्याला माहित आहे। राज्य सरकार हे प्रशासक चालवतात आहे आणि चालवते जे प्रशासक जे आहे त्याचे मूलभूत जे आहे ते वाढ करत आहे। आता सगळे जे आहे मॅच फिक्सिंग आहे, इकडे फिक्स होतात जे टेंडर बनवतात आणि जे ते कोणाला द्यायचं आहे वाढ किती द्यायचं आहे हे सगळे ठरवून आता टेंडर काढतात। आणि या जे आहे बृहन्मुंबई महानगरपालिकाचे जे लूट जे चालू आहे हे कुठे ना कुठे आता थांबवायला पाहिजे। आता त्याला माहित आहे की 2 महिना तर आलेला आहे, यामध्ये जे ट्रान्सपरन्सी राहायला पाहिजे, यामध्ये जे लोकांना माहीत पडलं पाहिजे, काही माहिती देत नाही, आरटीआय मध्ये देत नाही, हे सगळे जे आहे आता बंद व्हायला पाहिजे। आणि कुठे ना कुठे हे मुंबईकरचे टॅक्स पेयरचे पैसे आहे हे क्या प्रशासकचे काय स्वतःचे पैसे काय ते असं वाटत आहे की जसा त्यांनी स्वतः पैसा घेऊन आलेला आहे। हे बंद व्हायला पाहिजे आणि याचे पूर्णपणे चौकशी व्हायला पाहिजे। माझी या मागणी प्रशासक आणि मी पत्र मुख्यमंत्रीला पाठवलेलं आहे आणि विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार साहेबाला हे पत्र मी पाठवलेलं आहे। अर्थात त्या पत्राची आता सरकारकडून कशा पद्धतीने दखल घेतली जाते याची प्रतीक्षा असेल। रवी राजाजी आभार आपले, आपण एबीपी माझाशी संवाद साधला त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।